लाभले आम्हास भाग्य, बोल तो मराठी. हे गीत म्हणजे आपल्या मराठी भाषेवरचा अभिमान आणि आपली ओळख दर्शवतो. पण आज या भाषेचं भाग्य कोण ठरवतंय? अलीकडे शाळांमध्ये हिंदी सक्ती करणारा GR निघाला. मुलांवर जबरदस्ती आणि मातृभाषेचा अपमान. पण महाराष्ट्र जागा झाला. जनतेने आवाज उठवला. संविधानाचं कलम 350A 29(1) ने दाखवून दिलं की ही फक्त भाषा नाही, हक्क आहे. आणि सरकारला तो GR मागे घ्यावा लागला. हा विजय आपला आहे, संविधानाचा, शिवरायांच्या प्रेरणेचा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या संघर्षाचा. पण लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी स्वराज्य फक्त तलवारीने नाही तर भाषेवरच्या अभिमानानेही घडवलंय. महाराजांनी दरबारात मराठीला सन्मान दिला, राज्यकारभार मराठीत केला आणि सामान्य माणसाची बोली अस्मिता बनली. हिंदीवर आदर असू द्या, पण ती लादली गेली तर विरोध हक्काचाच आहे. पण हो, हेही लक्षात असू द्या, मराठीवर आग्रह ठेवा पण जबरदस्ती नको. मराठी शिकवणं हे संस्कारांचं काम आहे, दडपशाहीचं नाही. मराठी ही केवळ भाषा नाही, ती शिवरायांची ओळख, आपली अस्मिता आणि संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे. पण लक्षात ठेवा, हा संघर्ष संपलेला नाही, कारण आजही भाषेवरून राजकारण केलं जातंय, भावनांचं बाजारीकरण केलं जातंय. म्हणून सजग राहणं तितकंच महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र.